नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. इथे सगळेजण झोपेतून उठल्याबरोबर गप्पा गोष्टी करायला लागलो आणि जेव्हा आम्ही म्हणजे सगळेजण तुम्हाला तर माहितीच आहे एकत्र येतो ना, आमच्या गप्पा संपत नाही. असं वाटते किती वर्षानंतर भेटत आहो आणि किती गप्पा साठवून ठेवलेल्या आहेत. आम्ही फोन कॉलवर कमी बोलतो आणि जेव्हा आम्ही सोबत येतो ना त्यावेळेला खूप जास्त बोलतो. समोरासमोर असतो तेव्हा आम्ही एकमेकांना मिस करतो. कोणी नसलं तर त्यामधलं त्या व्यक्तीला कॉल करून त्याला कॉन्फरन्सवर घेऊन किंवा त्या व्यक्तीला कॉल करून आम्ही व्हिडिओ कॉल करून असं बोलतो. आता इथे अद्विक आणि मेहूची म्हणजे ॲज युजल त्यांचं ते सुरू होतं. त्याच्यात ते एक ड्रॉवर आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या एक्सपेन्सिव्ह वस्तू आहेत त्या मेहू काढते आणि ते मग त्याला ते हे होते की अरे ही काढते, तोडून टाकते सगळ्या गोष्टी. तर तो एक 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 बघतो आणि तिला व्यवस्थित देतो जे कामाचं नाही आहे ते. आणि मेहूला काही कळत नाही तर ती बरोबर हातात घेतल्याबरोबर तिचं तोडणं सुरू असते. इथे आमचं ब्रेकफास्ट सुरू होतं. ब्रेकफास्टमध्ये काय काय होतं, चिवडा होता आणि रात्रीला जी खिचडी बनवलेली होती ती फोडणी घातली होती आणि आणखी काहीतरी होतं, पोहे वगैरे होते वाटतं. अशा तीनचं मटकीची उसळ होती. तर असं तीनचं कॉम्बिनेशन होतं. तर माझी तर इच्छाच नव्हती खायची, पण म्हटलं घेतलं थोडं आणि खायला बसलो. तर इथे सगळेजण झोपेतून उठलेलंच होतो आम्ही, का आहेच नाही. म्हणजे आम्ही जेव्हा एकत्र भेटतो ना त्यावेळेला आमचं ना अंघोळीकडे लक्ष असते ना आमचं खाण्याकडे लक्ष असते. फक्त भूक लागली तर आम्हाला आठवते की काहीतरी बनवायचं आहे, मग लगेच ते बनवतो. परत आम्ही गप्पा गोष्टी करायला सुरुवात करतो आणि असं करून आमचं ते सुरू असतं. तर इथे त्याच गोष्टी आमच्या त्या इकडच्या तिकडच्या गोष्टी सुरू होत्या. आणि मिहूच्या स्पेशली बर्थडेच्या गोष्टी सुरू होत्या. आणि तुम्ही लोकांनी विचारलं ना की मिहूच्या बर्थडेला म्हणजे हॉटेलमध्ये केला पण बोलवले का नाही, लोक का नाही बोलवले. तर आमचं आधीच ठरलेलं होतं की आम्ही घरच्यांमध्येच करायला पाहिजे. म्हणजे रिलेटिव्ह होतं त्याच्यामध्ये ॲड, पण जसं की आंटी होती तर आंटीचं वेळेवर काहीतरी काम आलं तर मग ती येऊ शकली नाही. कल्याणीची मावशी वगैरे 2 मावश्या होत्या तर त्यांना पण म्हणजे त्यांच्याकडे पण लग्न निघालं तर ते कल्याणीला माहिती नव्हतं. तर त्यामुळे ते लग्नाला गेल्या. तर अशामुळे आम्ही फक्त घरचेच राहिलो. तर काही हरकत नाही, तरी पण मजा आली. घरच्यांमध्येच का होईना पण खूप छान वाटला आणि खूप छान बर्थडे सेलिब्रेट झाला. तुम्ही तर बघितलेलाच असेल ब्लॉग, नसेल बघितला तर परत बघून घ्या एकदा. आणि इथे मी बुंदीचा रायता बनवत आहे आणि त्याची रेसिपी तुम्हाला सांगते, कारण सर्वांना माझ्याकडचा बुंदी म्हणजे माझ्या हातचा बुंदीचा रायता खूप आवडतो. इथे हल्दीरामची बुंदी यूज करत आहे मी. त्यामध्ये हे पण येते, एक मसाल्याचं पाऊच पण येतं मोठ्या बुंदीच्या पॅकेटमध्ये, पण ह्या छोट्या छोट्या बुंदीच्या पॅकेटमध्ये नाही आलेत कारण वेळेवर आता माझ्याकडचं ते मोठं संपलं होतं. त्यामुळे मग आता वेळेवर माहीला जवळच्या दुकानातून आणायला लावलं. तर यामध्ये नाही आले होते, नाहीतर त्याचाच मसाला यूज करू शकतो आपण. काय करते, पहिल्यांदा दह्याला पेटून घेते. त्यामध्ये मीठ, काळं मीठ आणि साधं मीठ, काळं मीठ आणि थोडी साखर घालते. त्याला आणखी मिक्स करून घेते. त्यामध्ये जिरा पावडर टाकते आणि बस त्यामध्ये बुंदी ॲड करून देते. झालं आपलं बुंदीचं रायता. आणि मग थोडं वरून कोथिंबीर चिरून टाकून देते. तर आपला बुंदीचा रायता आता रेडी आहे. तुम्ही पण या खायला. आम्ही तर खाणारच. कारण काय झालं तर त्या दिवशी मिहूच्या बर्थडेला जो बुंदीचा रायता होता ना तर तो सर्वांना खूप आवडला होता. म्हणजे तिथले सगळेच आयटम खूप आवडले होते, पण मला बुंदीचा रायता खूप आवडतो. त्यामुळे मग तिथे जास्त खाल्ला नाही गेला तर मग घरी बनवला त्या आठवणी. काय करते तू? तू काय करते? झालेलं आहे ते, रेडी झालेलं आहे ऑलरेडी. रेडी झालेलं आहे ते. छान. तुला जेवण पाहिजे? नाही तू नको. मी करते ना असं. मी करते ना असं. छानटे वाढते तिखट आहे त्याच्यामध्ये. चम्मच आणते मी, तसं नाही करू. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आई आल्यानंतर आम्ही सगळ्या भाज्या आईला करायला लावतो. तर इथे कोणी हेडग्याचे फुलं म्हणतात, आमच्याकडे हेट्याचे फुलं म्हणतात. तर हेट्याच्या फुलांची भाजी बनवणं सुरू होती. खूप जणांकडे हेडग्याचे फुलं म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात याला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. हे असे फुलं असतात. तर याला फक्त आईनी त्यामध्ये काय कांदा टाकला आणि हिरवी मिरची आणि लाल मिरची टाकले आणि बस साधी सिंपल भाजी बनवते, पण खूपच छान लागते तिच्या हातची भाजी. कोणत्या पण भाज्या ती खूप सिंपल बनवते पण इतक्या टेस्टी लागतात तिच्या हातच्या भाज्या. बस आम्हाला
म्हणजे आम्ही ती आली की आम्ही मुन्ना असो मी असो तिच्याच हातच्या भाज्या खायच्या असतात आम्हाला आणि ती तिलाच बनवायला लावतो. माझ्या घरी ती आली की तिच्याच हातच्या भाज्या बनवते ती आणि पुण्याला पण ती गेली ना तर जास्तीत जास्त मुन्ना काहीतरी त्याला जे आवडतात ना तिच्या हातच्या भाज्या ते आणून टाकतो आणि मग तिला भाज्या बनवायला लावतो. आणि थोड्या वेळात मग इकडे आलो होतो कल्याणीच्या आईकडे त्यांना सगळ्यांना पोचून द्यायला, कारण मुन्नाची ट्रेन होती आणि मुन्ना निघणार होता 11ला. मुन्नाची ट्रेन होती, त्याआधी मग त्यांना जेवण पण करायचं होतं जावायला, तर म्हणून मग तो इकडे आला. आणि तेवढ्यातच मग कल्याणीने चहा वगैरे ठेवला माझ्यासाठी सगळ्यांसाठी. चहा वगैरे आता घेते आणि मग मला निघायचं पण आहे, मी निघून जाते घरी. आणि जेव्हा पण मी इथे येते आता म्हणजे स्पेशली कल्याणीच्या माहेरी त्यावेळेला मी चहा शूट करते, कारण काय होतं की 1-2 वेळा मी आधी आले आणि त्यावेळेला चहा शूट नाही केला. आता प्रत्येकांच्या घरी आपण जातो तर चहा तर हा कंपल्सरी आहे, आपण म्हणजे कोणीही गेस्ट आला तर चहा तर बनवतोच. आता ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे की आपण मी जर जाणार ननद जर जाणार तिच्याकडे तर चहा तर बनणारच ना. तर लोकांनी कॉमेंट करणं सुरू केलं होतं की तुझ्यासाठी काही चहा पण नाही बनवला का त्यांनी. आता प्रत्येक गोष्ट एकूण एक गोष्ट शूट केला नाही जात ना. मी आता तिथे जाते फक्त तेवढं शूट करते, आता तिथनं निघाली तेव्हा शूट करते, कुंकू वगैरे लावताना शूट केलं जातं. तर आतमधलं जेव्हा आपण बोलतो प्रत्येक वेळेला कॅमेरा घेऊन नाही बसू शकत ना आपण. तर काय झालं होतं की 2-3 वेळा मला अशा कॉमेंट्स आल्या होत्या की तुम्हाला का चहा पण नाही बनवत का तिथे गेल्यानंतर हे ते. मला तर इतकं हसायला आलं होतं त्या कॉमेंट वाचून, पण मला मग हे कळलं की नाही काहीतरी आपण शूट करायला पाहिजे. नाश्ता शूट करा ना करो पण चहा मी शूट करायलाच पाहिजे. तर म्हणून मग मी आता इथे चहा शूट केला, म्हटलं तुम्हाला दाखवते की चहा बनवलेला होता म्हणून. आणि बस कधी कधी आपली इच्छा नसते काही प्यायची खायची. आज जशी माझी काहीच म्हणजे त्यांनी मला फोर्स केला जेवण करायला याला त्याला, तर माझी काहीच इच्छा नव्हती, मला जेवायची इच्छा नव्हती ना, मला काही चहा पण घ्यायची इच्छा नव्हती, पण जबरदस्तीने कल्याणीने चहा बनवला. आता इथे ना टेंट हा लावून मागत होती मी तिला अद्विकसोबत त्याच्यामध्ये खेळायचं होतं म्हणून तो मुन्ना आणि कल्याणीचे पप्पा टेंट लावायला हेल्प करत होते. आणि काय झालं की जे मिहूचे बर्थडे गिफ्ट्स होते ना त्याच्यामधला हा एक टेंट गिफ्ट आहे. आणि एक मी सायकल घेतली, आणखी काही गिफ्ट्स आलेले होते तिला, तर ते कल्याणींनी पूर्ण ओपन केले होते. आणि काही दिवस आता आणखी मिहू आहे ना इथे, तर त्यामुळे मग तिला तो टेंट लावून पाहिजे होता. मग तो टेंट आता लावून देणार तिला आणि अद्विक आणि मिहू त्यामध्ये खेळणार आणि नंतर मग ते आम्ही निघून जाऊ घरी पण आई हे वेट करत आहेत. आणि हो, आज अद्विकचा बर्थडे आहे, तर तुमच्या आशीर्वादाची त्याला खूप गरज आहे त्याच्या भावी आयुष्यासाठी. तर तुमचे आशीर्वाद त्याला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या. आणि जी मी कम्युनिटी पोस्ट टाकलेली आहे त्यावर ज्यांनी अद्विकला विश केलेलं आहे त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या कॉमेंटवरूनच कळते की तुम्ही त्याला किती लाईक करता, किती प्रेम देता आणि किती अद्विक तुम्हाला आवडतो, त्याच्या मावशांना अद्विक किती आवडतो. ह्या सगळ्या गोष्टी बघून खूप छान वाटते की अद्विक सगळ्यांचा आवडता आहे, सगळ्यांचा लाडका आहे. तर असेच आशीर्वाद आणि असंच प्रेम देत राहा. फेमस कचोरी बनलेली आणि उंदीर मामा आमच्याकडे खूप झालेले आहेत, तर त्यासाठी हा पिंजरा आणलेला. मी यांना म्हटलं आता तुम्हाला आणण्याशिवाय पर्यायच नाही बाबा. खूप झाले म्हणजे इतके की ते कपडे पण हे केले असते त्यांनी आता भरपूर झाले काय. अरे जसं आपण किचन मध्ये एंट्री केली एकच आहे तो एकच असेल मला असं वाटतं, तोच सगळीकडे फिरत आहे, पण तोच खूप म्हणजे मस्ती करते पूर्ण घरात. आता याच्यामध्ये त्याला काय खायला द्यावं लागतं बघावं लागलं. कचोरी देऊन देऊ आपण आता तेल लावून पोळी ठेवून द्यायची त्याच्यात. असं आहे का, आपण सर्च करू म्हणते. नाही, तेलाच्या वासानं लवकर जाते ते. हो का, मग कचोरीच ठेवायला परवडतं. तेलाचे काही भजे टाकतात कोणी, काही असं तेलाचं तेल खूप आवडते. तेलाच्या यानं लवकर जाते. चला आता हे पण मिळालं आपल्याला, आयडिया पण मिळाली. आम्ही तर ते पहिले आपल्या घरात तिकडच्या जास्त होईल की नाही, मी ते झिंक फॉस्फेट असते ना ते काळं पावडर अशी पुरीच भेटते एवढी, ते आणून तेल पोळीला तेल लावून त्या तेलावर ते पावडर टाकून देऊन ते पोळ्या अशा जागोजागी ठेवून देऊ. ते मरतात ना मग, त्यांनी मरायला नाही पाहिजे ना. हाँ ते मग इकडे तिकडे जाऊन पाण्याच्या शोधाने जाते. ये है कि हल्का सा वैसे दबाया ना इसको अंदर से, तो इस पे जाते ना वो ऐसे और ऐसे गिर जाते तो, और ये ऐसे हो जाता फिर. और वो त्याने आणलेला येत उशाच्या घरी खूप झाले. फ्रेश नाही आणला पिंजरा असा. चला जमलं आपलं. आपल्या घरात झालेला आहे. चला आपण